नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता पावसाळा सुरू आहे. शाळेत जाताना आपण रेनकोट घेऊन जायचा, दप्तर भिजून द्यायचं नाही, चिखलात खेळायचं नाही बरं का मुलांनो. आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे क्षणिक मोह. मुलांनो, आपल्याला प्रत्येक वेळी कशाचा ना कशाचा मोह होतो की नाही, तो मोह आपण होऊन द्यायचा नाही. मुलांनो, शाळा आता सुरू झालेली आहे. सगळे वर्गात मुलं येणार, कुणी नवीन दप्तर आणणार, कुणी नवीन पाटी. जर कुणाची विसरली पट्टी, पेन्सिल, वही विसरली तर आपल्याला आनंद होईल की वा छान आपल्याला मिळाली वही. पण नाही, आपण कुणाच्याही वस्तूला हात लावायचा नाही. तीच गोष्ट मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. एका गावात नाही, एक कीर्तनकार महाराज असतात बरं का. मग कीर्तनामध्ये खूप छान छान प्रवचनं देतात, खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतात बरं का कीर्तनामध्ये. आणि मग त्या गावचा कीर्तनकार की नाही, एक दिवस त्याला बाहेर गावी जायचं असतं. म्हणून त्या दिवसापुरतं ते 2 दिवसापुरतं नवीन कीर्तनकाराला बोलवतात बरं का. आणि ते कीर्तनकार खूप चांगले असतात. मग एक दिवस ते बसनी येत असतात बरं का. बसनी येताना ते तिकीट काढतात आणि गर्दी असते बसमध्ये खूप. मग ते तिकीट काढतात, पण कंडक्टर काय करतो, त्यांना तिकीट देतो आणि सुट्टे पैसे दिल्यानंतर त्यात 10 रुपये जास्त देतो. 10 रुपये जास्त दिल्यावर तर ते कीर्तनकार महाराज बघतात की आपल्याला 10 रुपये जास्त दिलेत. मग ते म्हणतात की आता आपण तिथं खूप गर्दी आहे, तर कंडक्टर तिकीट देतात लोकांना, मग आपण देऊ नंतर 10 रुपये त्यांना, आपण देऊ नंतर 10 रुपये त्यांना बरं का. असं म्हणता म्हणता बराच वेळ जातो, तरी कंडक्टर काही येतच नाही. मग कीर्तनकार महाराज म्हणतात, जाऊ देत, 10 रुपये तर आलेत ना जास्त, हो आपण करू त्याचा काहीतरी सदुपयोग. आणि नाहीतरी एस टी महामंडळाला कितीतरी पैसे मिळतात आणि या कंडक्टरला पण भरपूर पगार आहे, काय करायचं ते 10 रुपये त्यांना देऊन, नकोच द्यायला. म्हणून ते असं विचार करतात आणि 10 रुपये परत खिशात ठेवतात. आणि नंतर त्यांचं स्टॉप येतं बरं का उतरायचा. ते स्टॉपमध्ये उतरताना ते सहज खिशात हात घालतात, तर त्यांना ती 10ची नोट लागती. ते पटकन बाहेर काढतात आणि कंडक्टरला म्हणतात, हे घ्या, 10 रुपये तुमचे जास्त आलेले आहेत माझ्याकडे, तुम्ही मग कसे पैसे दिले ना, त्यात 10 रुपये जास्त आलेत, पण तुमची गर्दीमुळे मी तुम्हाला दिलेच नाही. मग कंडक्टर महाराज म्हणतात की अहो, तुम्ही नवीन कीर्तनकार आलेत ना आता या गावामध्ये, मला कळलं, मला तुमचं प्रवचन ऐकायला यायचंच होतं, पण म्हटलं बघू तुम्ही कीर्तनामध्ये इतके चांगले चांगले संदेश देता, मग तुम्ही तो संदेश तुम्ही तरी अंगीकारला की नाही, म्हणून तुमची परीक्षा घेण्यासाठी मी तुम्हाला मुद्दाम 10 रुपये जास्त दिले होते. पण तुम्ही खरंच प्रामाणिक निघालात आणि तुमच्या कीर्तनातला प्रत्येक संदेश तुम्ही स्वतः अंगीकारता आणि मग दुसऱ्यांना संदेश देता, म्हणून तुम्ही माझ्या परीक्षेमध्ये पास झाले आहात. आता मी सगळ्यांना सांगणार तुमचं कौतुक. आणि मग कंडक्टर बेल लागतं, ते उतरतात कीर्तनकार महाराज आणि कंडक्टर बेल लागून निघून जातो. पण कीर्तनकार महाराजांना इतका घाम फुटतो, कारण त्यांच्या मनामध्ये मोह निर्माण झाला होता की नाही ते 10 रुपये आपल्याकडे ठेवायचा. पण देवाने त्यांना वाचवलं. मग वरती आकाशाकडे बघून म्हणतात, देवा तू की नाही मला वाचवलंय बरं का. आणि खरंच मी जर ते 10 रुपये घेतले असते तर माझी किती बदनामी झाली असती, आणि त्या बदनामीतनं तू मला वाचवलं. मी पुन्हा असा कधीही मोह धरणार नाही. म्हणून मुलांनो, कुठल्याही गोष्टीचा मोह धरायचा नाही. आवडली का गोष्ट आवडली असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा, म्हणजे सगळ्यांना ही गोष्ट ऐकायला मिळेल. आवडली का गोष्ट?